Hello everyone, I am Prashant Jadhav. Today we are going to learn opposite words. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण शिकणार आहोत विरुद्धार्थी शब्द. तर मी सुरू करत आहे माझं हे सेशन. पहिला जो ऑपोजिट वर्ड आहे तो आहे हॅपी, आणि हॅपीसाठी जो वर्ड आहे तो आहे सॅड. हॅपी म्हणजे आनंदी आणि सॅड म्हणजे दुःखी. आणि दुसरा जो वर्ड आहे तो काय आहे, तर तो आहे रिच, आणि रिचसाठी आहे पुअर. पुअर हा ऑपोजिट वर्ड आहे, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. आणि तिसरा जो वर्ड आहे तो आहे न्यू, आणि न्यूसाठी आहे ओल्ड हा ऑपोजिट वर्ड. त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत चौथा ऑपोजिट वर्ड, आणि चौथा जो आहे तो आहे डे, आणि डेसाठी ऑपोजिट वर्ड जो आहे तो आहे नाईट. त्यानंतर आपण पुढचा जो ऑपोजिट वर्ड पाहणार आहोत तो म्हणजे क्लीन. क्लीनसाठी आहे डर्टी. त्यानंतर आहे लिटल, आणि लिटलसाठी आहे मच. त्यानंतर आहे ड्राय. ड्राय म्हणजेच कोरडे, आणि ड्रायसाठी आहे वेट. वेट म्हणजेच ओले. हा ऑपोजिट वर्ड आहे. ड्रायचा ऑपोजिट वर्ड कुठला आहे? वेट. त्यानंतर आपण पाहतोय ऑन. ऑन म्हणजे वर, आणि ऑफ म्हणजे खाली. ऑफ म्हणजे खाली. आणि त्यानंतर जो नववा ऑपोजिट वर्ड आहे तो आहे लव. लवसाठी आहे हेट हा ऑपोजिट वर्ड. त्यानंतर आपण पाहत आहोत गुड. गुड या ऑपोजिट वर्डसाठी बॅड हा ऑपोजिट वर्ड आहे. त्यानंतर आपण पाहतोय हेवी. हेवीसाठी आहे लाईट. त्यानंतर आपण पुढचा ऑपोजिट वर्ड पाहतोय स्लो. स्लोसाठी आहे फास्ट. त्यानंतर हाय. हायसाठी आहे लो. त्यानंतर UP अप. अपसाठी आहे डाऊन. त्यानंतर आहे सॉफ्ट. सॉफ्टसाठी आहे हार्ड. तर आत्तापर्यंत आपण 15 ऑपोजिट वर्ड पाहिलेत. आता याच्या पुढं पाहणार आहोत आपण 16वा ऑपोजिट वर्ड. 16वा जो आहे तो आहे इन, आणि इनसाठी आहे आउट. आउट हा ऑपोजिट वर्ड आहे. त्यानंतर आहे स्टार्ट. स्टार्टसाठी काय आहे, तर स्टार्ट हा ऑपोजिट वर्ड आहे. ऑपोजिट वर्डसाठी आपण पाहणार आहोत एंड. एंड हा ऑपोजिट वर्ड आहे. त्यानंतर आपण पाहतोय लेफ्ट. लेफ्टसाठी कुठला आहे, तर राईट हा ऑपोजिट वर्ड आहे. त्यानंतर आपण पाहतोय ओपन. ओपनसाठी कुठला आहे, तर क्लोज हा ऑपोजिट वर्ड आहे. त्यानंतर बिग. बिग म्हणजे मोठा, आणि त्याच्यासाठी ऑपोजिट वर्ड आहे स्मॉल. त्यानंतर आहे बिफोर. बिफोरसाठी ऑपोजिट वर्ड आहे आफ्टर. त्यानंतर आहे ट्रूथ, आणि ट्रूथसाठी ऑपोजिट वर्ड लाय. ट्रूथ म्हणजे खरे, लाय म्हणजे खोटे. कळलं का? तर पुढं आहे बर्थ, आणि बर्थसाठी जो ऑपोजिट वर्ड आहे तो आहे डेथ. बर्थ म्हणजे जन्म, डेथ म्हणजे मृत्यू. त्यानंतर आहे ट्रू. ट्रू म्हणजे खरे, आणि फॉल्स म्हणजे खोटे. त्यानंतर आहे अर्ली, आणि अर्लीचा ऑपोजिट वर्ड आहे लेट. त्यानंतर आहे वॉर्म. वॉर्म म्हणजे उबदार, आणि कूल म्हणजे थंड. थंड हा म्हणजेच ऑपोजिट वर्ड आहे वॉर्मचा. कळलं का? त्याला आपण कूल असं म्हणतो. त्यानंतर आहे इवन. इवनचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे ऑड. त्यानंतर आहे न्यू. न्यूचा फ्यू. फ्यूचा विरुद्धार्थी आहे मेनी. कुठला? फ्यू हा वर्ड आहे, आणि त्याचा विरुद्धार्थी आहे मेनी. त्यानंतर आहे फुल. फुल म्हणजे संपूर्ण भरलेला, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे एम्प्टी म्हणजे रिकामा. एम्प्टी म्हणजे काय? रिकामा. आणि शेवटी जो आहे तो आहे शॉर्ट, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे टॉल. तर अशा पद्धतीनं आज आपण ऑपोजिट वर्ड हा भाग पाहिलेला आहे. कुठं आहे? रेकॉर्डिंगच झालं नाही. काय
झालं मोबाईल द्यायची.